सर्व रसिक जनांना माझा दुसऱ्या बारीचा शाहिरी मानात समुद्रा मानात समुद्रा मानात समुद्रा। आता महाकाळ बुवांची बारी व तुम्हाला सुद्धा माझा शाहिरी मानात समुद्रा बरं का। आता मी आधीच तुम्हाला सांगते बुवांना जसा रिस्पॉन्स केला तसा मला पण रिस्पॉन्स आला पाहिजे तुमच्याकडून सगळ्यांकडे। येणार की नाही एवढं सांगा। पुढे बघा आधी बुवांना काय म्हणायचं आहे, बोलणारा बोलण्याची मजा लुटत असतो, स्वतःला शान समजून हा स्वतःच नटत असतो। महाकाळ बुवांच्या जीवन काय नाही पण जॅकेटावर जॅकेट चढवून आमदारांसारखं टिलं बिळं लावून येतात। असं तो त्यांचा प्रश्न आहे, मी कशी साडी बिडी नेसून येते तसं त्यांना पण वाटतं नटावं
व्यर्थ बडबड उगाच करतो हा पार शक्तीचे आहे मी जातीवंतनार समजू नका बुवा तुम्ही स्वतःला थोर आणि गाऊन दाखवीन गाणी लावून सुराला सूर. आणि म्हणून पहिल्यांदाच काय म्हणायचं आहे राजा राणीच्या जोडीला मजले माडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला उगा बढाया मारू नको इथे लावून दाखव सूर उगा बढाया मारू नको इथे लावून दाखव सूर नाहीतर वैद ही शेलार वले गवळणीमध्ये हवैदही करत होते ना आता वाले ते वैदही हा कोण काय म्हणायचं आहे नाहीतर वैदही शेलार तुझा काढून जाईल दूर नाहीतर वैदही शेलार तुझा काढून जाईल दूर. उगा बढाया मारू नको इथे लावून दाखव सूर उगा बढाया मारू नको इथे लावून दाखव सूर नाहीतर वैदही शेलार नाहीतर वैदही शेलार तुझा काढून जाईल दूर नाहीतर वैदही शेलार तुझा काढून जाईल दूर. आता भुवनची गवळणीच्या आधीच भुवना सांगितलं होतं भुवा झटपट पटापट गवळणी उठायचे तरी पण भुवनी गवळणी मात्र दोनच घेतली एक काठ आणि एक त्यांचे गवळण भुवनची मध्ये गाणी बाबा 1000 घेतली माहितीये बुवा तुम्हाला गाणी बांधता येतात तुमच्यात तेवढी कला आहे पण बुवा किती घ्यायची हा त्याला काही लिमिट हा आपली पहिली बारी म्हणजे स्तवन गण गवळण पद आणि तुरेवाली शाळांचा अजून एक पद असेल अशी बुवा तुमची बारी असते बुवा काठीवर काठी किती जसं ते जॅकेटवर जॅकेट घालून येतात ना तसे ते 1000 गाणी घेतात असं तो बुवांचा प्रश्न. त्यानंतर मध्ये मी म्हणाले की गाणी लावीन चुकून माझ्याकडून तो शब्द गेला हो गाणी लावीन ते चुकून गेलं मला असं म्हणायचं होतं की मी गाणी तयार करेन आणि बुवांसाठी एक स्पेशल स्वतः मी गाणं तयार केलंय फक्त ते तुम्हाला आवडेल की नाही एवढंच सांगायचं पण ते नंतर घेणार. त्यानंतर बुवांची गवळण आणि नंतर माझ्या गवळणीची जात येताना बुवा बोलतो कुठला झाली ही घेऊन येते काय माहिती बुवा तुम्हाला जमत नाही ना ते सांगा दरवेळी बुवांचं एकच वाक्य ही ना नवीन गाणी कुठून घेऊन येते काय माहिती झाल्या त्या काही जमतच नाही बुवा तुमच्यासारखं नाहीये का शोका टाकू मगून किती नवीन गाणी आलेली आहेत युट्यूबवरती असं आणि म्हणून बुवांची गवळण काय होती आता बुवांच्या पहिल्या शब्दात बुवा गवळण सुरुवात करतात ती आधी संपवतात डायरेक्ट परत तो ध्रुव पण काय घेत नाही आणि बुवांचे शब्द काय काय व्यवस्थित क्लिअर ऐकायला सुद्धा आले नाहीत पण बुवांचं शेवटचं वाक्य काय होतं गवळणीतलं पदर धरून कान्हा म्हणे बघा आता बुवांनी चाल दिली त्या चालीला चाल मध्ये अशी ती रिक्षाने बसली टॅक्सीने बसली आता बोलली धरून माठ
आणि म्हणून बघा काय म्हणायचं आहे, घेऊन माठ चढताना घाट वाढवतो कान्हा वाटेवर, घेऊन माठ आहो चढताना घाट वाढवतो कान्हा वाटेवर, पाच बायकांनी धरून लोणी, आहो पाच बायकांनी म्हणजे गवळणी, त्या 5 गवळणी निघाल्या होत्या यमुनेच्या मथुरेच्या बाजाराला, तेव्हा घेऊन माठ चढताना घाट अहो वाढवतो कान्हा वाटेवर, मग 5 बायकांनी धरून लोणी, 5 बायकांनी त्याला धरली, म्हणजे 5 गवळणी त्याला धरली आणि 5 बायकांनी धरून लोणी, आओ फासलाच त्याच्याच ओठावर, 5 बायकांनी धरून लोणी, फासला त्याच्याच ओठावर, त्याच्याच ओठावर. बुवा सगळ्यांना शब्द नीट ऐकायला येतात ना? नाहीतर बुवा काहीतरी वेगळा अर्थ करते. काय म्हणायचंय बघ, 5 बायकांनी धरून लोणी, 5 बायकांनी त्याला धरली आणि ते जे लोणी होतं त्यांच्या माठात, मग 5 बायकांनी धरून लोणी, ओ फासलं त्याच्याच ओठावर, त्याच्याच ओठावर. गवळणीची गाठ घ्यायची काय तुम्हाला थंडी वाजते? थंडी वाजते? नाही ना? नक्की टोपरं बिपरं घालून आलाय तुम्ही, स्वेटर बिटर सगळ्यांनी चढवले बहुतेक जणांनी, मग तुमचा आवाज होतोय. मग 5 बायकांनी धरून लोणी, पहिला म्हणलं बरोबर बोलते ना? बघा प्रत्येक गोष्ट पटवून देते. त्या 5 गवळणी तिथे जात होत्या त्या मथुरेच्या बाजाराला आणि त्या गवळणीची वाट त्या कानाने अडवली, मग या गवळणीने त्याला धरली आणि त्याच्या ओठावर ते लोणी फासलं. तुला पाहिजे ना मग घे, असा त्या गवळणीचा म्हणजे गवळणीच्या काठीचा अर्थ आहे बुवा. अर्थाचा अनर्थ करायचा नाही. महाकाळ तुमचा काळ बनून आली. म्हणून काय म्हणायचं आहे, घेऊन माठ चढताना घाट, घेऊन माठ चढताना घाट वाढवतो कान्हा वाटेवर, 5 बायकांनी धरून लोणी, 5 बायकांनी धरून लोणी, फासला त्याच्याच ओठावर, 5 बायकांनी धरून लोणी, फासला त्याच्याच ओठावर. बुवाने गाणी घेतलेली मी शॉर्टकट लिहिले. बुवांना त्याच्यावरती काही रिस्पॉन्स नाही, पण एका गाण्यावरती आहे जे त्यांनी शेलारवरून घेतली, बरोबर. आता बुवांच्या आधी बघा, आधी काय म्हणतात, सांग कोणाला तुझं वायला
काहीतरी सुरू केलेलं त्यांनी लय डॅशिंग दमदार ते मध्येच कट केलं त्यानंतर परत काय घेतली नंतर मध्ये त्यांनी विषय घेतले काय तर सीतामाईचं नाव वैदेही असं होतं बरोबर वैदेही असं होतं आणि ते काय बोलले की मी सीतामाईला बोलतो हा आणि बुवा तिथे बोलून गेले वैदेही ना अंगठी आणि नंतर काय बोलले सीतामाई ना अंगठी बुवा काय बोलताय त्यांच्या म्हणजे शब्द जरा जपून वापरा आणि जेव्हा बुवा असं बोलले तेव्हा रसिकांच्या तिथून कोणाकडून तरी शिवीचा सुद्धा आवाज ऐकू आला हा म्हणजे बुवा तुम्ही जे शब्द वापरताय मला माहितीये तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात पण जे आपण शब्द वापरतो ते जरा मर्यादित असू द्या हा तुम्ही मला बोलताय ठीक आहे पण परत ते बोलायची गरज नव्हती असो तो बुवांचा विषय आहे त्यानंतर आणि बुवांचा मधीच एक डायलॉग नीट लक्षात ठेवा हा परत लक्षात आलं ना हा 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 बुवा किती काय म्हशी काय बोलतात ते म्हशी काय बोलतात आपण हाकतो का काय ते म्हशी हे करतो ना काय त्यांना घेतो पुढे पुढे चला चला तसं काय नीट लक्षात ठेवा हा आता बुवा तुमचं नीट लक्षात असू द्या हा बघा आणि त्यानंतर मध्ये बुवाने अजून काहीतरी घेतलं नंतर शेलार विषय घेतला बघा बुवांना काय म्हणायचं आहे जागा होती सांगू का तुला काय हाय माझ्या मनात आणि बुवाने आधी त्याच्या मनात सांगितलं लवकर वाटतंय आता जरा थांबा बुवा नंतर काय म्हणतात लवकर वाटतंय या म्हातारपणात आता बुवाचं लग्न झालंय हा बुवाला एक मुलगा एक मुलगी पण आहे आणि बुवा अगदी बरोबर बोललात लवकर वाटतंय या म्हातारपणात अगदी बुवा तुम्हाला ते गाणं सूट होतं म्हणजे आता मी का हा विषय दिला मी मध्ये चाल दिलेली जावई तुमच्या मनासारखं पसंत केलं कॉलेजला मी बुवाला बोलली होती की चाल देते हा नाही तर बुवा येऊन इथं काहीतरी बोलते शेवटी ते बोलले की अजून कॉलेज करते वासाडी पुढची असो बुवा बोलले एक मजेशीर विषय होता तो पण तसंच म्हणून काय म्हणायचंय बुवा काय म्हणाले खरं सांगतोय रत्नाकर हा सजवतो आता बुवांचं शब्दांची मिनिंग बघा हा सजवतो शेला नीला असं बुवांना बोलायचं होतं तर बघा बुवांना काय म्हणायचं आहे बोलल्यानंतर आधी सगळ्यांना आवाज येतो त्याने एकदा ओरडायचा जेव्हा मी बोलून होईल ना तेव्हा कारण मला पण समजलं पाहिजे की सगळ्यांना ऐकायला येते की नाही हा चालत होती सांगू का तुला काय हाय माझ्या मनात बुवांनी सागरचा विषय घेतला की रत्नाकर सागरला रत्नाकर बोलतो बरोबर ना असंच बोलले ना बुवा हा म्हणून काय म्हणायचंय बुवा तुमचं नीट लक्षात द्या घर सांगते बघा आहे निळा सागर घर सांगते बघा आहे निळा सागर आता मला काय म्हणायचं आहे दोन मैत्रिणी आहेत हा दोन मैत्रिणी आहेत त्या दोन मैत्रिणी त्या सागर किनाऱ्यावरती गेलेल्या आहेत तिथे एक मैत्रिणीला माहित नाही की सागर कसा असतो ती पहिल्यांदाच बघत असते आणि तिला माहित नसतं आणि म्हणून ती दुसरी मैत्रीण जिला माहिती आहे की सागर म्हणजे काय असतं तर ती तिला पटवून देते हा म्हणून काय म्हणायचंय खरं सांगते बघा आहे निळा सागर येते जेव्हा तिला आठवर लाट येते सागरला येते जेव्हा तिला आठवर आता 2 मिनिटं येते जेव्हा तिला आठवर हा ग तो रत्नाकर विषय माझा होता नाही कोणी कसं शेजारी निवडून गेलं तसंच काय याच्यामध्ये काय वाईट आहे रत्नाकर म्हणजे काय सागर आता 2 मैत्रिणी गेले एका मैत्रिणीला विचारलं तिला माहित नाही सागर म्हणजे काय समुद्र म्हणजे काय असतं ते माहित नाही पण ती मैत्रिणी तिला पटवून देते हा येते जेव्हा तिला आठवर म्हणजे ती सांगते की नीट बघ
नीट बघ त्या समुद्राकडे येते जेव्हा तिला आठवण हा ग तो रत्नाकर हा ग तो रत्नाकर आता बघा जसं बुवा बोलतात तसं बुवा वेगवेगळे शब्द हा ग तो रत्नाकर रत्नाकर म्हणजे सागर म्हणजे मी सांगते अगं हा तो रत्नाकर असं हा ग तो रत्नाकर बुवांना काही बोलायचं नाहीये नाहीतर बुवांनी कळलं असेल बुवा तुम्हाला अगदीच काही बोलायचं नाहीये घ्यायचं ना घ्यायचं आणि म्हणून काय म्हणायचं आहे शक्ती तुला खेळ नाही तो अवघड घाट आहे समजू नको वेड्या ही भूमी सपाट आहे प्रत्येकांची लागलेली इथे तिथे एक वाट आहे आणि तोरा दाखवू नका तुम्ही महाकाळ बोल कारण आज या वैदिकी शेरांशी तुमची गाठ बघा मजेशीर विषय आहे बिनकामाचा नवरा बाई हा बुवा तुम्हाला बोलायचं बिनकामाचा नवरा बाई उगाच भांडण कशाच्या बाई तेव्हा बायकोला पडली चिंता आधीच पटवून देते नाहीतर परत बोला ही मुलगी येऊन काय बोलली हा वेगळंच काहीतरी बोलून गेली आताचा अनर्थ केला पूर्ण तर मला काय म्हणायचंय बिनकामाचा नवरा बाई आता महिला म्हणता मला सांगा नवऱ्याने जर काही काम केलं नाही तर आपण काय बोलतो हा बिनकामाचा नवरा बरोबर पण काय म्हणाले बिनकामाचा नवरा बाई उगाच भांडण कशाच्या बाई तेव्हा बायकोला पडली चिंता असा दोघांचा झाला तंटा असा दोघांचा झाला आता तंटा म्हणजे काय भांडण असा दोघांचा झाला महाकाळ सकाळी उठून महाकाळ सकाळी उठून कसा हलवतो घंटा काय म्हणायचं आहे बिनकामाचा नवरा बाई उगाच भांडण कशाच्या बाई तेव्हा बायकोला पडली चिंता आता हा जो नवरा आहे तो फक्त देवदेव 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 करतो म्हणजे बायकोला काय बोलते देवदेव करून फक्त पैसे भेटणार हा मला सांगा फक्त देवाची पूजा करून दिवसभर देवाची पूजा करून पैसे भेटणार नाही ना भेटणार आहे की हो की नाही सांगा आता फक्त देवदेव करून काय पैसे भेटणार नाही म्हणून ती बायको काय म्हणते तिला चिंता पडली की कसा संसार चालणार आहे पुढे हा म्हणून काय बोलायचं बघा बिनकामाचा नवरा बाई
सकाळी उठून महाकाळ म्हणजे महाकाळ म्हणजे तो नेहमी म्हणजे काल पण तेच केलं असं ती बोलते महाकाल पण तेच करत होता असं महाकाल सकाळी उठून हा कसा हालवतो बघा घंटा महाकाल सकाळी उठून हा कसा हालवतो अजून एक शेवटचं बुवांसाठी घे आणि शास्त्रातच आहे पण थोडक्यात बघा काय म्हणायचंय काय गोरे बघा काय म्हणायचंय कारभारी दमान बघा किती हलवतो दमान पटवून देणार आहे पण आधी ऐका किती हलवतो दमान बायकांना आधीच हसायला आलेलं आहे म्हणजे त्यांना समजलं वाटतं पुढे काहीतरी आहे किती हलवतो दमान अंग भिजल ह्याच घामान अंग भिजल त्याच घामान तरी हलवून काय उठत नाही तरी हलवून काय तरी हलवून तरी हलवून काय उठत नाही तो हातात धरून सामान हलवून काय उठत नाही तो हातात धरून त्या कुंभकर्णाला 6 महिन्याची झोप 6 महिन्याची जाग असते आणि जेव्हा रावणाला त्या कुंभकर्णाची गरज असते त्या रामाचं हरण करण्यासाठी तेव्हा तो रावण सगळ्या सेवकांना त्या कुंभकर्णाला उठवण्यासाठी पाठवतो पण तो कुंभकर्ण काय उठत नाही आणि म्हणून काय म्हणाले तरी हलवून काय उठत नाही तो हातात धरून सामान म्हणजे ते जे सेवक आहेत त्यांनी किती कष्ट केले पण तो काय उठला नाही भरपूर अशा गोष्टी हातात घेतल्या आणि त्याला उठवली तरी सुद्धा तो कुंभकर्ण तो उठलाच नाही आणि म्हणून काय म्हणायचंय तरी हलवून काय उठत नाही तो हातात धरून सामान
आजचा हा शक्तितुराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो म्हणजे दत्त जयंती निमित्त केला होता आणि त्यावरूनच एक छोटस गीत सादर करेन आणि मी माझी दुसरी बारी इथे संपवणार आहे. पाकरा पाकरा Thank you.